सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम अनेक ठिकाणी असल्या कारणानं या ठिकाणी यायला उशीर झाला, परंतु वसंत महोत्सव आणि या कार्यक्रमाला मी उपस्थित न राहणं हे योग्य होणार नाही, म्हणून शेवटी का होईना आपण या ठिकाणी आलो. आदरणीय जितेंद्रजी महाराज जे एवढ्या लांबून या कार्यक्रमासाठी आलेले, किसन राठोडजी, विलास राठोडजी, प्रकाश राठोडजी, जयकुमार राठोडजी, श्रीमंतराजे चव्हाणजी, अनिल नाईक, तर मंचावर उपस्थित असलेले सर्वजण आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ठाणेकर बंजारा समाजातील आमचे बंधू भगिनी, सर्वप्रथम मी तसं पुसदला अनेक वेळा जाऊन आलो, कारण मी त्यावेळेस जेव्हा एक विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो तेव्हा आमच्या वसंतराव नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सुधाकरराव नाईक जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो. आणि बाकी नाईक परिवाराचं माझं नातं असल्या कारणानं मी नेहमी पुसदला जायचो. आणि जो विकास महाराष्ट्राचा आता घडतोय त्या पद्धतीनंच त्यावेळेस वसंतराव नाईकांनी ह्या राज्याचा विकास करायचं धोरण अवलंबलेलं होतं. आणि खरोखर आज ह्या सगळ्या मोठ्या लोकांमुळे आपलं राज्य मोठ्या स्तरावर जात आहे, पुढे जात आहे. आणि बंजारा समाजाबद्दल तर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण संजय राठोड माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत, माझे मित्र आहेत. आणि मला आठवतंय की ज्यावेळेस त्यांच्या बंगल्यावर एक दरोडा पडला होता आणि कुणी नेता त्यांच्याकडे गेला नव्हता, ते अपसेट झालेत. आणि मला रात्री फोन आला त्यांचा की प्रताप भाऊ अजूनपर्यंत काही कोणी माझी दखलच घेतली नाही. मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी यवतमाळ तिकडे पोहोचलो त्यांच्या बंगल्यावर. आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की भले ठीक आहे, जे झालं ते झालं, परंतु कुणीतरी नेता म्हणून किंवा मित्र म्हणून माझ्याकडे आला हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता तसं त्यांच्या गावापासून माझं गाव पण जवळच आहे, विदर्भातच आहे तिकडे, त्यामुळे माझ्या दोन्ही गोष्टी झाल्या. संजय राठोडांना पण भेटलो, माझ्या गावी पण जाऊन आलो. परंतु एक नातं जे असतं समाजातल्या काही लोकांशी, ते नातं आजपर्यंत जपलेलं. आणि माझ्या मतदारसंघात तर प्रामुख्याने लोकमान्य नगर आणि घोडबंदर परिसरामध्ये आपल्या समाजाचे अनेक लोक राहतात. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की ज्या ज्या वेळेस तुमचा कार्यक्रम असेल, भले तो होळीचा कार्यक्रम असेल किंवा इतर अनेक काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला जे जे काही सहकार्य प्रताप सरनाईकच्या माध्यमातून तुम्हाला हवंय ते भविष्यामध्ये सुद्धा निश्चित केलं जाईल. आणि परत एकदा मी आमच्या जितेंद्रजी महाराजांचा खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आता या भूमीमध्ये आमच्या आलात, त्यामुळे आमची भूमी आज पावन झाली, पवित्र झाली. असाच आशीर्वाद तुम्ही तुमच्या समाजातल्या लोकांवर आणि आमच्या बाकीच्याही ठाणेकर जनतेवर ठेवाल ही अपेक्षा व्यक्त करतो. मला या ठिकाणी ते घेऊन जायचंय ना, हो ना, ते गेल्या वेळेस माझ्याकडनं घालायला दिलं आणि घेऊन टाकलं होतं. नाही, ते खरंच चांगलं दिसावं, कधीतरी घालायला हरकत नाही. त्यामुळे परत एकदा जो सन्मान केला आणि आपल्या समाजाचं जे पवित्र वस्त्र आहे ते मला आपण दिलं, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. दोन्ही आहे प्रताप सरनाईक असाच आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहील अशी ग्वाही देतो. जास्त वेळ घेत नाही, आपली शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंदना.